शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. हिम्मत असेल तर अमेरिकन युद्धनौका किनाऱ्याजवळ आणून दाखवाच. इराणचं ट्रम्प यांना थेट आव्हान. इराणच्या नौदलाचं नामोनिशाण मिटवू. ट्रम्प यांच्या धमकीला इराणच्या IRGC कडून जशास तसं उत्तर. चीनचं 90% तेल सामुद्रधुनीतूनच येतं. चीननं युद्धामध्ये सहभागी व्हायला हवं. इतर देशांनी अमेरिकेला मदत करावी. डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट आव्हान. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा 2% वाढ. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार. तेलाचे दर $106 प्रति बॅरलवर. जग लाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेने रवाना. UAE बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलं. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप. LPG वाहक शिवालिक जहाज आज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल होणार, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावर पोहोचणार असल्याची माहिती. दुबई विमानतळाजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर आगीचा भडका. इंधन टाकीवर ड्रोन आदळल्यानं भीषण आग. दुबई विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती स्थगित. सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ रस्ताही बंद. सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गॅस वितरकांना आता पोलीस कवच. हल्ले आणि वाद रोखण्यासाठी गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण. राज्य सरकारकडून स्वतंत्र पत्रक जारी. मुंबईमध्ये गॅस संकट गडद. व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद. बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळं लागण्याची भीती. मुंबईत स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकावर पोलिसांची कारवाई. सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकाकडून रॉकेल स्टोव्हचा वापर. प्रभादेवीमधील स्टॉल चालक मोहन मनी सिंगवर गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर उघड. 40 हॉटेल्सवर धाडी. कारवाईमध्ये 14 गॅस सिलेंडर जप्त. तहसीलदार विठ्ठल कुमरेंची कारवाई. हॉटेल मालकांचे धावे दडाणले. गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. ठाण्यामध्ये वडापाव 5 रुपयांनी महागला, तर शेगावच्या कचोरीचे दरही 2 रुपयांनी वाढले. डोंबिवलीमध्ये गॅसच्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक. गॅस कनेक्शन बंद होणार असं सांगत 14 लाखांचा गंडा. रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. सभागृहात आज गॅस तुटवड्याचा मुद्दा तापणार. गॅसच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार. बीडच्या नाहोली गावामध्ये संपत्तीच्या वादातून वडिलांना मारहाण. वडिलांना रक्तबंबाळ अवस्थेमध्ये गाडीतून नेलं. घटनेचा CCTV समोर. 10 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. कल्याणमधील आधारवाडी कारागृहासमोरच आरोपीच्या वाढदिवसाचा धिंगाणा. कुख्यात आरोपी सत्याभाईच्या समर्थकांकडून जेल समोर फटाक्यांची आतषबाजी करत उच्छाद. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. उन्हाच्या चटक्यानंतर आता अवकाळी पावसाचं सावट. राज्यामध्ये 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.